नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी प्रशांत बदाने. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काल 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि या यादीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेची संधी कुणाला मिळणार याविषयी उत्सुकता होती आणि भाजपने या ठिकाणी मोठं धक्कातंत्र राबवत पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. या उमेदवारी संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते, परंतु आता अखेर रक्षा खडसे या तिसऱ्यांदा भाजपकडून लढतील हे स्पष्ट झालंय. या साऱ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रक्षा खडसे आहेत. त्यांना नेमकं या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय वाटतं आपण त्यांच्याशी बोलूया. काही प्रचंड चर्चा होत्या, तुम्ही देखील उमेदवारी संदर्भात थोड्या साशंक होत्या, पण तुमचा कॉन्फिडन्स होता की उमेदवारी शेवटी केलेल्या कामाच्या जोरावर मिळेलच. एकंदरीत काय पहिली प्रतिक्रिया, काय उमेदवारी मिळाल्यानंतर? सर्वात आधी मी आमचे सर्व नेते आदरणीय मोदी साहेब असतील, अमितजी असतील, नड्डाजी असतील, त्याच्यानंतर आमचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि त्याचबरोबरने सगळ्या जनतेचे पण खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी माझं नाव पुढे ठेवलं आणि परत तिसऱ्यांदा मला पक्षाच्या माध्यमातून ही संधी मिळाली. ताई, आता उमेदवारी जाहीर झाली आहे. सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या समोर असणार आहे की आता पुढच्या काळात जी काही अजून कामं असतील आणि त्यानंतर सगळ्यात पहिला विषय जो येतोय की तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुमच्याच मतदारसंघातून काही भाजप पदाधिकाऱ्यांनी तुमच्या उमेदवारीला विरोध केलाय, तर सोपी नाही आहे वाटचाल तुमची. मला असं वाटतं की ह्या वेळेस उमेदवारीसाठी बरेच लोक इच्छुक होते आणि त्यासाठी साहजिकच आहे, जेव्हा एकाला मिळतं दुसऱ्याला मिळत नाही तर नाराजी ही राहतेच. तर नक्कीच पक्षाच्या माध्यमातून किंवा मी सुद्धा त्या सगळ्या लोकांशी बोलणार आहे की बाबा की जी काही नाराजी असेल ती कुठेतरी दूर होऊन शेवटी संघटनेसाठी आपल्याला काम करायचं आणि जो उद्देश आहे की परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना आपल्याला प्रधानमंत्री होताना बघायचं आहे. आणि मला वाटतं की सगळ्या लोकांनी त्याच अनुषंगाने म्हणजे काम केलं पाहिजे आणि नक्की करतील आणि मतदार पण माझ्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्यासाठी मतदान लोक करतील. ताई, तुम्हाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता सगळ्यात मोठी जी उत्सुकता आहे ती महाविकास आघाडीकडून इथं उमेदवार कोण असेल. स्वतः नाथाभाऊंनी देखील उमेदवारीची घोषणा केलेली होती, परंतु वैद्यकीय कारणास्तव ते म्हणतात की डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मी पुढे जाईल. जर समजा खडसे परिवारातला जर उमेदवार असला तर नेमकी तुमची भूमिका कशी असेल आणि रणनीती काय असेल? मला असं वाटतं ह्या विषयावर तर आज चर्चा करून उपयोग नाही, कारण की जसं माझ्या बाबतीत होतं की अनेक चर्चा होत्या, अनेक उमेदवार समोर होते, म्हणजे उमेदवारीसाठी बरेच नाव होते, पण शेवटी पक्षाने मला संधी दिली. तसंच एनसीपीच्या संदर्भात मी नाही सांगू शकत की कोणाला संधी दिली जाणार आहे, पण आज तरी अजून कोणाचं नाव तिथून समोर आलेलं नाही. आणि जरी तशी परिस्थिती आली तरी मी तेच सांगितलं की लोकांना माझ्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होताना बघायचंय, त्याच्यामुळे नक्कीच मतदान हे भारतीय जनता पार्टीच्याच बाजूने पडेल. ताई, आता तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक चर्चा अशी सुरू आहे की नाथाभाऊंनी हे सगळी सूत्र फिरवलीत, कारण 137 कोटींच्या दंडाचा जर विषय आपण पाहिला तर सुरुवातीला थोड्या अडचणी होत्या तुमच्या समोर देखील, नंतर मात्र अचानक त्यावर राज्य शासनाने दिलासा दिला. नंतर परत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुमचं नाव महाराष्ट्रासाठी जी पहिली यादी बनवली गेली त्या पहिल्या यादीत नाव आलं आणि नाथाभाऊ आता उमेदवारी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पुढे जाईल असं म्हणताय. तर एक चर्चा आहे की नाथाभाऊंनी ही सगळी खेळी, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांचे संबंध चांगले आहेत, त्याचाच कुठेतरी तुम्हाला फायदा झाला आहे. मला ह्या संदर्भात नाही सांगताना, पण एवढं नक्की सांगेल की जे 137 कोटीचं जे मॅटर होतं तर नक्कीच राज्य सरकारकडे आम्ही आमचं म्हणणं मांडलं आणि सगळ्या ज्या काही फॅक्ट्स होत्या त्या त्यांच्या समोर ठेवल्यानंतर त्यांनाही त्या गोष्टी तथ्य वाटल्यामुळे त्यांनी या सगळ्या प्रक्रियेला आता स्टे दिलेला आहे. त्याची आता फेर चौकशी होणार आहे. नक्कीच त्या फेर चौकशीच्या माध्यमातून जे काही सत्य आहे ते बाहेर येईलच. ताई, आता जर समजा रावेर हा भाजपचा बालेकिल्ला म्हटला जातो, तिसऱ्यांदा तुम्ही लोकसभेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मेन तुमचे एम्स काय असतील, कुठल्या प्रकल्पांना तुमचं प्राधान्य असेल, कुठल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायला तुम्हाला आवडेल? या मागच्या 10 वर्षामध्ये आपण बघितलं असेल की केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण सगळ्यात आधी एक काम केलं असेल की इथली कनेक्टिव्हिटी, रोड्स कनेक्टिव्हिटी असेल, रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल, हे मजबूत करायचं काम केलेलं आहे. आणि जवळपास माझ्या रावेर मतदारसंघातले जेवढे नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, ते पूर्ण करायचं काम मी केलेलं आहे. आता फक्त महत्वाचा विषय बरामपूर अंकलेश्वरचा राहिलेला आहे. आता त्याला सुद्धा नॅशनल हायवेकडनं आणि PM ऑफिसकडनं आता मंजुरी मिळालेली आहे.
आहे. तर पुढच्या 5 वर्षामध्ये माझं मेन टार्गेट ते राहील की तो हायवे झाला पाहिजे. त्याच्यानंतर इथे बनानाचं क्लस्टर झालं पाहिजे, यासाठी सुद्धा सातत्याने मागचे काही 4-5 वर्ष माझे प्रयत्न राहिलेला आहे. आणि तसं केंद्र सरकारच्या माध्यमातून बनाना हब, बनाना क्लस्टर हे कसं तयार होईल याच्यासाठी प्रयत्न राहतीलच, की ज्या माध्यमातून इथल्या स्थानिक जे केळी उत्पादक शेतकरी आहे त्यांना जास्तीत जास्त याचा फायदा होऊ शकतो. महिलांसाठी इथे उद्योग करायचं जी कल्पना माझी होती, आता एक प्रायमरी स्टेजवर आम्ही आलेलो आहोत. तर नक्कीच भविष्यामध्ये अजून त्याला कसं मजबूत करता येईल की जेणेकरून जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती करू शकतो. आणि तिसरा महत्वाचा विषय की जे आता आदरणीय मोदी साहेबांचं पण विजन आहे की जी येणारी पुढची भविष्यातली पिढी आहे त्यांना आपल्या देशाबद्दल किंवा देश हितासाठी, देशाच्या विकासासाठी त्यांचा कसा सहभाग आपल्याला करून घेता येईल. तर त्या गोष्टीसाठी सुद्धा आम्ही एक मिशन आम्ही हातात घेणार आहे की येणाऱ्या युथ पिढीला आपण कसं जोडू शकतो या सगळ्या मोहीममध्ये, की जेणेकरून नाथाभाऊ तुमच्या सोबत होते, एक मोठं पाठबळ होतं. परंतु आता नाथाभाऊ वेगळ्या पक्षात आहेत, तुम्ही वेगळ्या पक्षात आहात, दोघांच्या वाटा वेगळ्या आहेत. तर अशा परिस्थितीत आणि क्रुशियल निवडणूक मानली जाते, अशा परिस्थितीत काही मनावर दडपण आहे का? म्हणजे मोठा राजकीय खरं सांगायला गेलं तर तसं दडपण नाहीये, कारण की दडपण फक्त मला तिकीट मिळूच तर होतं, पण मला पूर्ण विश्वास होतं. कारण की आपण बघितलं असेल की जे भारतीय जनता पार्टीचं पॅटर्न जे राहिलेलं आहे की एक वेळा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सगळे पार्टीतले पदाधिकारी असतील, सर्व नेते असतील, सगळे कार्यकर्ते असतील, पूर्ण मनाने काम करतात. थोडेफार मतभेद असतात पण तेही कुठे ना कुठे बसून दूर केले जातात. आणि त्याच्यामुळे पूर्ण पार्टी माझ्यासोबत आहे, आज सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे पूर्ण विश्वास आहे. नक्कीच आज नाथाभाऊ माझ्यासोबत नाही तर थोडंफार वाटतं मनाला, कारण की शेवटी आज एक मोठा आधार त्यांचा मला होता. पण जरी ते नसले पण त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि सगळे पूर्ण पक्ष माझ्यासोबत आहे, पक्षाचे नेते सोबत आहे, देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, हे सगळे सोबत आहेत. त्याच्यामुळे ती चिंता नाहीये मला. मला पूर्ण विश्वास आहे की जनता मला परत तिसऱ्यांदा जास्तीत जास्त मतांनी निवडून देईल. तर एक महत्वाचा मुद्दा अजून एक आहे की रावेर लोकसभेमध्ये महायुतीचे जे काही स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांची बरीच नाराजी आहे. तर या नाराजीचा कुठेतरी फटका बसू शकतो का? मला असं वाटतं याचा कुठे परिणाम होणार नाही. मी जसं आधी सांगितलं की आता महायुतीमध्ये काम करत असताना मग ते अजित पवार दादांची राष्ट्रवादी असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल, इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी पण आमच्या नेत्यांकडनं बोललं जाईल किंवा मी सुद्धा त्या लोकांशी बोलेल. पण शेवटी टार्गेट हे फक्त रक्षा खडसेंनाच निवडून द्यायचं असं नाहीये. तर मी आधी पण सांगितलं की परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री होताना सगळ्यांना बघायचं आहे. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीतले जेवढे आमचे घटक पक्ष आहे, मग रिपाई असतील, सगळे जेवढे घटक पक्ष आहे हे सुद्धा पूर्ण मेहनतीने कामाला लागतील आणि पूर्ण चांगलं सहकार्य त्यांचं मला राहील. गेल्या वेळी तुम्ही 3.5 लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. एकंदरीत 5 वर्षाची कामगिरी आणि भाजपचा आता सोबत असलेला महायुतीचा परिवार, तर नेमकं आता मताधिक्य कसं असेल, काय अंदाज आहे तुमचा? मला विश्वास आहे की 2014ला ज्या पद्धतीने मी 3,14,000 मतदान होतं, त्याच्यानंतर 2019ला 3,35,000 होतं, तर नक्कीच यावेळेस 3.5चा आकडा मी पार करेलच. कारण की मी पण जे मागच्या 10 वर्षात काम केलेलं आहे किंवा जो संपर्क या 10 वर्षात मी लोकांसोबत ठेवलेला आहे, तर त्या अनुषंगाने शेवटी ती माझी कामाची पावतीच मला मिळणार आहे की मी कशा पद्धतीने काम केलेलं आहे. तर या होत्या रक्षा खडसे. उमेदवारी जाहीर होण्यापर्यंत आपल्या मनामध्ये धाकधूक होती, प्रचंड मनामध्ये चलबिचल होती, परंतु उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता आपल्या विजयाच्या दृष्टीने कशा पद्धतीने नियोजन करता येईल याचा संपूर्ण प्लॅनच त्यांनी आपल्यासोबत शेअर केला. पाहत राहा लोकमत.